ना खवा ना पनीर, फक्त एक इन्ग्रेडियंट्स टाकून आपण आज बनवणार आहोत एकदम रसरशीत अशी बर्फी, ती म्हणजे कलाकंद. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध आहे फुल फॅट, त्यामुळे बर्फी जी आहे ना ती छान बनते. व्यवस्थित आपण उकळून घेऊया दूध व्यवस्थित उकळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत. 1 लिटर दुधासाठी 2 चमचे मिल्क पावडर सफिशियंट आहे. आता त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊया आपण आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे ना गोळे तयार होत नाहीत. व्यवस्थित असं मिक्स होतं आणि मग त्यानंतर आपण जे उकळतं दूध आहे ना त्यामध्ये हे मिक्स केलेलं मिल्क पावडर आहे ना ते टाकून देऊया आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं आहे दूध. 5 मिनिट, जास्त नाही. एका लिंबाचा रस तयार करून घेतलेला आहे मी. थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये 1 चमचा आणि हे जे आहे ना अर्धा चमचा करून आपण दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित ढवळायचं. थोड्या मिनिटांनी 10 मिनिटांनी आपण त्यामध्ये थोडं करून टाकत राहायचं आहे. जसं दूध घट्ट होईल ना तसं थोडं टाकायचं आहे, एकदाच नाही टाकायचं. माझ्याकडे मिल्कमेड होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे. तुम्ही साखर टाकली तरी चालेल. अर्धा वाटी साखर 1 लिटर दुधाला एकदम बरोबर अशी होते. परत आपण थोडंसं लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि परत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत दूध घट्ट होते ना, म्हणजे जशी बासुंदी असते ना त्या टाईपचं झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे. आणि आता मी सर्व लिंबाचा रस टाकलेला आहे थोडा करून, त्यामुळे ना दुधाला पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित आपली जी बर्फी आहे ना ती तयार होते. बघा किती मस्त दाणेदार अशी रसरशीत तयार होते, एकदम मस्त चवीला लागते. लिंबू टाकल्यामुळे ना खूप छान चव येते त्याच्यामध्ये. आता हे जे मिश्रण आहे ना ते आपलं रेडी आहे. मी बटर पेपर लावून घेतलेला आहे प्लेटला. त्यामध्ये आपण जे हे मिश्रण आहे ना ते टाकून घेऊया. व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ती प्लेट असेल ना, ट्रे असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. माझ्याकडे नाही आहे अवेलेबल म्हणून मी प्लेटमध्ये पसरून ठेवत आहे. व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. थोडंसं केशर टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते पण टाकू शकता. मी नाही टाकलेले, अशीच छान लागते म्हणून मी प्लेन ठेवलेली आहे. ही जी बर्फी आहे ना जास्त वेळ लागत नाही याला, अगदी 2 तासामध्ये सेट होते. 1 तास आपण फॅन खाली आणि 1 तास जे आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचं, एकदम व्यवस्थित अशी सेट होते. तुम्हाला मी कट करून दाखवते. तुम्ही ना दूध आटवताना त्यामध्ये थोडं लिंबू सत्व असते ना, सायट्रिक ॲसिड, ते पण 2 दाणे असं टाकू शकता. पण लिंबामुळे ना याची चव एकदम मस्त येते. मार्केटमध्ये जशी आपण घेतो ना अगदी सेम तयार होते. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.